पुण्यामध्ये दंगेकरांपाठोपाठ आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झालेत। सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। माजी नगरसेवक आणि सुभाष जगतापांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। आचारसंहिता असताना बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। पुण्यामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करत असल्याच्या आरोपाखाली सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं। यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे धंगेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते। तर पुण्यामध्ये आता धंगेकरांच्या पाठोपाठ महायुतीच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महायुतीच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात हे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। आधी धंगेकरांवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आता महायुतीच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। 20 ते 25 कार्यकर्त्यांवरती या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। बालाजी पोद्दार आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, काय नेमकी माहिती या सगळ्या कारवाई संदर्भात आता समोर येते? नक्कीच निवडणूक काळामध्ये आमदार रवींद्र धंगेकर हे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत होते। त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते। त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं, मात्र भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले नव्हते। त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी मागणी केली होती की त्यांनी सुद्धा आचारसंहितेचा भंग केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे माझ्यावर झालेत। आणि त्यामुळे आता जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत राजेंद्र शिवनकर, सुभाष जगताप यांच्यासह 20 ते 25 जणांवर पुण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महायुतीच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा आता या प्रकरणामध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। आधी धंगेकरांवरती गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आता पुण्यामधल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आला आहे।